आपल्याला तिकडे जायचंय समोर. अरे डुबला डुबला घोडा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपली ही कोकण ट्रॅव्हल चालू आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण वर्सोली बीच बघितला. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता आपण कुलबा फोर्ट आहे तो बघायला चालू आहे. पाणी असं वाटतं की मध्ये चालू आहे बघा, अरबी समुद्र. आणि हा पाठीमागं अलिबाग बीच. आपण चाललोय कुलबा फोर्टला. हा कुलबा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी समुद्रातून होणाऱ्या आक्रमणांसाठी किंवा त्यांचे उत्तर देण्यासाठी आणि रयतेचे समुद्रातून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी समुद्रामध्ये अनेक किल्ले जिंकले आणि बांधले देखील. त्यामधील हा एक कुलबा किल्ला. कमी समुद्राच्या भरतीच्या वेळी किल्ल्याला पायी भेट देता येते व इतर वेळी या ठिकाणी जाण्यासाठी बोटे उपलब्ध असतात. अरे डुबला डुबला घोडा. कोलबा किल्ला किंवा कुलबा किल्ला किंवा अलिबागचा किल्ला हा अलिबागमधील एक जुना तटबंदी असलेला सागरी किल्ला आहे. हा अलिबाग पासून 1.2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून संरक्षित आहे. पोहोचलेलो आहोत किल्ल्यावरती. प्रवेशद्वार आहे तसं. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1652 मध्ये बांधला. कुलाब या किल्ल्याचे नाव संस्कृत शब्द कुल आणि आब या नावावरून कुलबा हे नाव पडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यासाठी 2 सेनापती नेमले, दर्या सारंग आणि मैनाक भंडारी. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 25 रुपये तिकीट आहे भारतीयसाठी आणि 2 तिकीट घेतलेत. तर आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला महादरवाजा म्हणतात. या किल्ल्यामध्ये येण्यासाठी 2 दरवाजे आहेत. एक अलिबाग शहराच्या दिशेने तोंड करून आहे आणि दुसरा पूर्वेकडे आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोरच आपल्याला 2 छोटेसे मंदिर बघावयास मिळतात. याच मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला एक भवानी मातेचं मंदिरही बघावयास मिळते. आता आपण आतमध्ये आलोय. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला एक गोड्या पाण्याची विहीर आहे ती बघायची आहे. टोपी माझी थोडी वरती गेली का. खांतरानं जवळपास 17 बुरुज आहेत. त्यामध्ये 14 बुरुज आहेत जे आहेत व्यवस्थित आहेत आणि 3 बुरुजांची थोडी दुर्गती झालेली आहे, म्हणजे दुरावस्था आहे, ते पडक्या स्थितीमध्ये आहेत. ते पण बघूया. मित्रांनो, हा किल्ला जो आहे कुलबा फोर्ट, कुलबा किल्ला म्हणून, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1652 मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली होती. समुद्रामार्गे जे काही शत्रूंचे आक्रमण व्हायचे किंवा त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली होती. 1652 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता आणि आरमारीमधील सर्वात महत्त्वाचा हा एक किल्ला होता. आणि या किल्ल्यामध्ये आपल्याला भरपूर काही मंदिरं बघायला मिळणार आहे आणि एक गोड्या पाण्याची विहीर आहे समुद्राच्या मधोमध आणि किल्ल्यामध्ये, ती आपण बघणार आहोत. आता आपण आतमध्ये आलोय. किल्ल्याला जवळपास
या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. एक जो आपण जो प्रवेश केलाय तो आणि एक समोर आहे, आता तो आपण बघणार आहोत. तर समोरच आपल्याला गणेश मंदिर दिसते. एक गणेश मंदिर आहे. थोडं पाठीमागून घेऊन दाखवूया. आणि इथं एक हनुमानाचंही मंदिर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येच बांधलेलं मंदिर आहे, गणेश मंदिर. कारण त्याच्या बांधकामावरनं आणि कलाकृतीवरनं ओळखून येते की हे पुरातनच मंदिर असावं. आपण आतमध्ये जाऊया आणि त्याचं दर्शन घेऊया. मित्रांनो, या किल्ल्यामध्ये आपल्याला एक पुरातन गणेश मंदिर बघाव्यास मिळते. या मंदिरामध्ये गणेश मूर्ती सोबतच अनेक मूर्त्या आहेत, ज्यामध्ये सूर्य, विष्णू, शिव आणि काही देवी देवतांच्या मूर्त्या देखील आहेत. या मंदिराची स्थापना इसवी सन 1759 मध्ये राघोजी आंग्रे यांनी केली. मित्रांनो, या किल्ल्याचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे हा जरी समुद्र किनारी किल्ला असला तरी त्याच्या परिसरामध्ये आपल्याला गोड्या पाण्याच्या विहिरी बघाव्यास मिळतात. थोडं समोर आल्यानंतर इथं आपल्याला दुसरा दरवाजा बघायला मिळतो. तो प्रथम दरवाजा आणि हा दुसरा दरवाजा. या किल्ल्याला एकूण 2 दरवाजे आहेत. आता हा किल्ला बघूया आपण. हा समुद्र मार्गाचा दरवाजा आहे. समुद्र मार्गाने ज्या काही नावी येत होत्या किंवा जे काही सैनिक येत होतं ते या मार्गाने येत होतं. आता हा दरवाजा. इथं 2 देवड्या आहेत. ही एक पडकी देवडी आहे आणि ही एक देवडी आहे. इथं अगोदर जे पहारेकरी आहेत दरवाजाचे ते बसायचे. हा एक पहारेकरी बसला इथं, आमची बायको. देवडी नाही ती देवडी म्हणतात. ब्रिटिशांच्या जहाजावर छापे टाकण्यासाठी मुख्यतः या किल्ल्यांचा उपयोग केला जायचा. 17 नोव्हेंबर 1721 मध्ये आंग्रेंच्या कारवाईमुळे संतप्त झालेले इंग्रज कोलंबाविरुद्ध मोहिमेत पोर्तुगीजांशी हातमिळवणी करून 6000 पोर्तुगीज सैन्य आणि 3 इंग्रजी जहाजांनी मिळून या किल्ल्यावरती हमला केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले नव्हते. आपण या प्रवेशद्वाराच्या बुरुजावरती आलोय. प्रवेशद्वाराचा बुरुज आहे आणि इथं ह्या जे देवड्या दिसतात ना तुम्हाला, यामध्ये अगोदर तोफा लावलेल्या असायच्या आणि जे काही दुश्मन समुद्रमार्गे येत असेल, जे काही नावं येत असेल त्यांच्या, त्याच्यावरती मारा करण्यात यायचा या देवड्यामधून. आपल्याला प्रवेशद्वार ही दिसत. आता बघा कशा येतात. तोफा नाही येतात इथे, तर देवड्याच आहेत. आणि तटबंदी बऱ्यापैकी साबूत आहे किल्ल्यांची अजून, परंतु काही बुरुज जे आहेत ते थोडे ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. तर मित्रांनो, आता आपण गडाचं जे पहिलं प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती आलोय, बुरुजावरती. आणि इथं आपला भगवा आहे वरती आणि इथं 2 तोफा दिसतात आपल्याला. एक ही थोडी व्यवस्थित स्थितीमध्ये ठेवलेली आहे आणि ही थोडी पडक्या अवस्थेमध्ये आहे. हेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या ह्या ऐतिहासिक वास्तू अशा विटंबना होत आहेत या वास्तूच्या. त्याच्याकडे लवकरच सरकारने तरी लक्ष दिलं पाहिजे. किनारपट्टीपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे. ही समोरची किनारपट्टी आहे पूर्ण 2 किलोमीटरची. इथून 2 किलोमीटरचं अंतर आहे. हा नगरखाना आहे पाठीमागे आणि इकडं आणखी एक बुरुज आहे. हा थोड्या पडक्या अवस्थेमध्ये आहे आणि तटबंदी पडलेली आहे इकडची, त्या साईडची. इकडची एकदम व्यवस्थेमध्ये आहेत. इथे एक ध्वज आहे परंतु त्याला ध्वज लावलेला नाही आहे.
बाजूचा आहे. हवा भरपूर चालू आहे. तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती मला. आपण तटबंदीवरती आहोत. गडाच्या ही पूर्ण तटबंदी आहे, कोसळलेली आहे या साईडनी आणि तिकडने पण कोसळलेली आपल्याला समोरची साईड. खूप मोठा किल्ला आहे. त्याच्या इथे पूर्ण वाड्यांचे अवशेष आहेत. पूर्ण वाड्यांचे अवशेष आहे, परंतु पडक्या अवस्थेमध्ये आणि ते एकच मंदिर आहे, गणेश मंदिर. ते आहे थोड्या व्यवस्थित स्थितीमध्ये आहे. इथे 2 मोठे तोफा दिसतात आपल्याला. खूप मोठ्या तोफा आहेत, एकदम व्यवस्थित ठेवल्या मोठ्या तोफा. आणि हे कुठल्या तरी संस्थेचं काम दिसतंय मला. त्यांनी एकदम गाडा वगैरे लावून व्यवस्थित ठेवल्या त्या 2 तोफा. खूप मोठे तोफ आहे मित्रांनो बघा. याच तोफा वापरून जे दुश्मनांचं सैन्य आहे त्यांच्यावरती मारा करण्यात यायचा. ही पूर्ण तटबंदी आहे इकडनं किल्ल्याची आणि हा समुद्र किनारा. पाणी बऱ्यापैकी वाढलंय. आपण येताना पायी चालू होतो इथून, परंतु आत्ता जस्ट सायरन झाला आहे आणि किल्ल्यामधले लोकही सांगतात आता जाऊ नका म्हणून, कारण पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे, पाणी वाढलेलं आहे भरपूर. आता आपल्याला बोटची वाट बघत बसावं लागणार आहे इथे किल्ल्याजवळ. तर असंही तुमच्यासोबत होऊ शकतं. तर कृपया तुम्ही येताना ह्या गोष्टी चेक करून यावा की तुम्ही पाणी कमी असताना येत आहे, परंतु जाण्यासाठी रिटर्न वगैरे कसं असते ते पण एकदा चेक करून घ्या. आता आम्हाला बोट येईपर्यंत वाट बघावं लागणार. आता एखादी बोट वगैरे आली तर आपण बोटमध्ये जाऊया, कारण पाणी वाढलेलं आहे, रिस्क घ्यायला नको. तर ह्या गोष्टी तुमच्यासोबतही होऊ शकतात. तर हा अनुभव तुम्हाला नक्कीच कामा पडेल. तर येताना ह्या गोष्टी चेक करून यावा तुम्ही. तर या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय मित्रांनो. आता बोट आल्यावर आम्ही निघूया. या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा रिक्स घेऊन आम्हाला हे व्हिडिओ बनवावं लागतात. तर एक सबस्क्रिप्शन तर बनतं आहे, तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेची आहे. जर तुम्ही पाणी कमी असताना किल्ल्यावरती येत आहे तर मग तुम्हाला काय केलं पाहिजे. आता सायरन वाजलेलं आहे त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. पाणी कमी झाल्यानंतरच तिकडे जाता येईल, कारण पाणी वाढलं आहे आणि बोट पण नाही आहे या ठिकाणी. बोट आल्यानंतर आता आम्ही तिकडे जाऊया.